नमस्कार, माझं नाव ओमकार पारखी. टेक्निकल प्रबोधन सिरीजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका कॉमन प्रश्नावरती बोलणार आहोत, जो प्रश्न कायम नॉन आय टी बॅकग्राऊंड मधल्या स्टुडंट्सला पडतो. प्रश्न असा आहे की मी नॉन आय टी बॅकग्राऊंड मधून आहे, मी बीकॉम केलंय, मी बीए केलंय और मी डिप्लोमा केलंय, मला कोडिंग येईल का? तर कोडिंग एक स्किल आहे. इट्स नॉट लाईक की तुम्हाला ते येण्यासाठी कुठल्या तरी डिग्रीची किंवा आय टी बॅकग्राऊंडची गरज आहे. जसं सायकल शिकायला तुम्हाला एक सर्टन वेळ गेला, तुम्ही कोणाकडून तरी सायकल शिकलात. तुम्हाला जर का क्रिकेट शिकायचं होतं, तुम्ही क्रिकेट कोणाकडनं तरी शिकलेला आहात. सेम लाईक दॅट तुम्ही कोडिंग कोणाकडनं तरी शिकाल, हळूहळू त्याच्यावरती प्रॅक्टिस कराल आणि तुमचे स्किल्स डेव्हलप कराल. हे एक प्रकारचं स्किल आहे. जसं एखादा प्लेअर कंटिन्यू बॅटिंग करण्यासाठी कायम बॉल्सला फेस करत राहतो, तो जितके जास्त बॉल फेस करतो तितका जास्त तो चांगली बॅटिंग करू शकतो. सिमिलरली तुम्ही जितका वेळ जास्त कोडिंग कराल तितकी जास्त चांगल्या पद्धतीने कोडिंग तुम्हाला जमणार आहे. सो एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही लँग्वेज कुठली चूज करताय हे खूप जास्त महत्वाचं ठरतं जर का तुम्ही नॉन आय टी बॅकग्राऊंड मधनं कोडिंग शिकण्यासाठी येताय. सो आपल्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगेन की कुठली आणि कशी लँग्वेज चूज करायची जर का तुम्ही कोडिंग मध्ये बिगिनर असाल.